शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानची केलेली फजिती 2च मिनिटात सांगणार आहे. अफजल खानाच्या वधानंतर औरंगजेब बादशाह अस्वस्थ झाला होता. त्यांनी आपला मामा शाहिस्तेखान याला बोलावून महाराजांचा पराभवाचा कट रचला. पाऊण लाख सैन्य, शेकडो हत्ती घोडे तोफा घेऊन शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात घुसला आणि तीन वर्ष टळ ठोकून बसला. नुसताच बसला नाही तर आसपासच्या परिसरावर जुलूम करू लागला. शेतीची नासधूस करू लागला. रेतीची गुरे ओढून आणू लागला. मग शाहिस्तेखानला धडा शिकवण्यासाठी महाराजांनी एक धाडसी योजना आखली. लग्नाच्या वरातील सामील होऊन मावळे पुण्यात शिरले व 5 एप्रिल 1663 रात्री महाराज आणि मावळे पुण्यात शिरले आणि जिथं मुंगी जायलाही जागा नव्हती तोपर्यंत पेशावत खान गाढ झोपेत होता. बाहेरच्या आवाजाने खान ताडकन उठला. तोपर्यंत महाराज खानाच्या झोपेच्या महालात गेले. त्यांनी शमशेर उचलली. खान घाबरला. शैतान शैतान म्हणून खिडकी वाटे पळू लागला. खिडकीतून उडी मारणार तेच महाराजांनी त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. प्राणावर आलं ते बोटावर निभावलं असं म्हणत खान व त्याचे सैन्य पुण्यातून पळून गेले. अशा प्रकारे शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात घुसला आणि 3 बोटे गमावून बसला. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जरा.